मराठा आरक्षण समर्थक आणि पोलिसांमध्ये पुन्हा बाचाबाची झाली आहे। पोलिसांनी अंतरवालीकडे जाणारा रस्ता बंद केल्याचा आरोप जरांगे यांच्या समर्थकांनी केला। वादी गोदरी फाट्यावर लक्ष्मण हाके यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्याच फाट्यावरून अंतरवालीकडे जाणारा रस्ता आहे। जरांगे यांच्या समर्थकांना त्याच फाट्यावरून अंतरवालीकडे जावं लागतं। ओबीसी आणि जरांगे यांच्या समर्थकांचा संघर्ष छोट्या गोष्टीवरून होऊ शकतो, म्हणून पोलिसांनी अंतरवालीकडे जाणारा पर्यायी रस्ता वापरावा म्हणून तो रस्ता काही काळ बंद केला। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। सिद्धार्थ, काय माहिती? विशाल, त्या फाटा जो आहे वडीगोद्री फाट्यावर लक्ष्मण हाके उपोषणाला बसल्यानंतर पोलिसांनी पहिल्या दिवशी तो रस्ता बंद केला होता। त्यावेळेस सुद्धा अंतरवालीला जाण्यासाठी थेट रस्ता त्या ठिकाणी उपलब्ध नव्हता। त्यातून जवळपास 2 किलोमीटर दुसरा पर्यायी रस्ता पोलिसांनी वापरण्यास सांगितलं होतं। मात्र त्या दिवशी सुद्धा बाचाबाची बऱ्याच लोकांची झाल्यानंतर पोलिसांनी तो रस्ता मोकळा केला होता। मात्र आज संध्याकाळी जरांगे यांचे समर्थक गंगाधर नावाचे व्यक्ती आहेत, ते त्या ठिकाणाहून जात असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली आणि बॅरिगेटिंग लावून इकडून जाता येणार नाही अशा पद्धतीचं त्या ठिकाणी अटकाव केला। मात्र त्या ठिकाणी बाचाबाची झाली। शेवटी पोलिसांनी त्यांची गाडी सोडलेली, पुन्हा बॅरिगेटिंग बंद केलेली आहे। विशाल, पोलीस काळजी घेत आहे की त्या ठिकाणी लक्ष्मण हाके यांचे समर्थक जमतात, त्याच फाट्यावरून अंतरवालीला जरांगे पाटील यांचे समर्थक सुद्धा जात असतात। दोघांच्या मध्ये छोट्याशा कारणावरून गाडीचा धक्का लागला किंवा एकमेकांना धक्का लागला, यावरून सुद्धा त्या ठिकाणी ठिणगी पडू शकते, म्हणून पोलीस त्या ठिकाणी काळजी घेत आहे। मात्र अशा पद्धतीच्या बाचाबाची त्या ठिकाणी होताना दिसत आहेत। धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या तपशिलाबद्दल।